चा विचार करत असताना त्याचे एक तळवे मुठीत पकडले गेले. एका घनदाट जंगलाच्या मध्यभागी, जेथे उंच आणि गर्विष्ठ सालाचे झाड उभे होते, तिथे हिडिंबा नावाचा राक्षसी राक्षस राहत होता. त्याचे डोळे मानवी मांसासाठीच्या आतुरतो उपासमारीने चमकले होते आणि त्याचे तीक्ष्ण दात ताज्या रक्ताच्या चवीसाठी तळमळत होते. तो बराच काळ उदरनिर्वाहाविला होता आणि जवळच झोपलेल्या पांडवांचा सुगंध हवेत एका उत्तेजक सायंच्या आवाजासारखा उडत होता. हिडिंबाची बहीण हिडिंबीला तिच्या भावाने बाहेर येऊन त्या मोहक सुगंधाच्या स्रोताचा शोध घेण्यासाठी बोलावले. ती पांडव विश्रांती घेत असलेल्या ठिकाणी पोहोचताच तिला भीम हा पराक्रमी योद्धा जागृत आणि सतर्क दिसला. तर त्याचे भाऊ त्यांच्या आईच्या बाजूला शांतपणे झोपले होते. राक्षसी महिलेच्या हृदयाची धडधड थांबली, कारण ती भीमाच्या तेजस्वी उपारोडे पाहत होती, जी आकाशी अस्तित्वाच्या चिन्हांनी सुशोभित होती. ती लगेच त्याच्या तेजस्वी सौंदर्याने मोहित झाली आणि तिला तिच्या स्वतःच्या इच्छा आत हलत असल्याचे जाणवले. हिडिंबाने तिच्या भावनांचा विचार केला तेव्हा तिच्या मनात एक चतुर योजना तयार झाली. ती पांडवांना ठार मारण्याच्या तिच्या भावाच्या क्रूर आदेशाचे पालन करणार नाही, तर त्याऐवजी भीमाला तिच्या नभक्षक नातेवाईकांपासून संरक्षण देण्याचे आणि दुर्गम पर्वतांवर आनंदाने जीवन जगण्याचे वचन देऊन त्याच्याशी संबंध जोडण्याचा प्रस्ताव ठेवते, जिथे ते वाऱ्यासारखे मुक्तपणे फिरू शकतील. तथापि भीम हा खोट्या आश्वासनांमुळे किंवा राक्षस स्त्रीच्या आकर्षणामुळे प्रभावित झालेला नव्हता. त्याने उत्तर दिले की तो झोपलेल्या आपल्या आईला आणि भावांना कधी सोडणार नाही किंवा त्यांना हिडिंबाच्या उपासमारीच्या दयेच्या बळी पडू देणार नाही. राक्षस स्त्रीने निर्तुपणे इतरांना जागे करण्याचा आणि आपल्या भावाच्या तावडीतून त्यांना वाचवण्याचा प्रस्ताव दिला, परंतु भीमाने राक्षसांविरुद्ध स्वतःच्या पराक्रमाचा विश्वास ठेवून ठामपणे नकार दिला. हिडिंबाने निराश होऊनही आपली योजना सोडली नाही. तिने आपल्या प्रेम आणि भक्तीचे आश्वासन देत आपल्या शब्दांनी भीमाला आकर्षित करणे सुरूच ठेवले, परंतु भीम ठाम राहिला. तिच्या मोहात किंवा वचनांनी प्रभावित होण्यास तयार नव्हता. राक्षस महिलेचा हेतू स्पष्ट होता. तिला खऱ्या असलेल्या गोष्टीवर दावा करण्यासाठी ती काहीही थांबणार नाही. जरी याचा अर्थ तिच्या भावाच्या क्रूर इच्छेचा अनादर करणे असला, तरीही जशी रात्र पुढे सरकत गेली तसच हिडिंबीचे शब्द आव्हानासारखे हवेत तळमू लागले आणि भीम ठामपणे उभा राहिला. त्याचा संकल्प अविचल होता. पांडवांचे आणि स्वतः राक्षसी महिलेचे भवितव्य अनिश्चितपणे संतुलनात अडकले, कारण नीतीचे धागे त्यांची गुंतागुंतीची चित्रफितीनच राहिली. एका घनदाट जंगलात, जिथे सूर्याची किरणे वरच्या छतातून ओघळत होती, तिथे हिडिंबा नावाचा राक्षस तिच्या बहिणीची आतुरतेने वाट पाहत होता. तिचा भाऊ भीतीदायक हिडिंबा त्याच्या एका झाडावरून खाली उतरला आणि पांडव ज्या ठिकाणी झोपले होते त्या ठिकाणाकडे जाऊ लागला. त्याचे डोळे अंधारासारखे चमकले आणि त्याच्या विशाल चौकटीमुळे त्याच्या सभोवतालची हवा काही पडल्याचे दिसले. जेव्हा तो जवळ आला तेव्हा त्याच्या बहिणीची भीती धोक्यात आली. ती धावून भीमाकडे गेली, जो त्याच्या भावाजवळ पडला होता, आणि त्याच्या कानात लगेच कुजबुजत म्हणाली, दुष्ट नभक्षक येत आहे. तिने इशारा दिला, मी तुम्हाला विनवणी करतो, मी म्हटल्याप्रमाणे करा. माझ्या नितंबांवर चढाई का आणि मी तुम्हा सर्वांना आकाशात घेऊन जाईन. भीम हिडिंबाच्या शब्दांवर आश्वासकपणे हसला, पण त्याचे डोळे प्रखर प्रकाशाने चमकले. प्रिय, भिवू नका, तो म्हणाला. जोपर्यंत मी येथे आहे तोपर्यंत कुणीही राक्षस ह्यांना इजा करू शकत नाही. त्याने आपले मोठे हात हलवले. प्रत्येक हात हत्तीच्या खोडासारखा. माझे सामर्थ्य पहा. मी या नरभक्षकाला तुझ्या डोळ्यासमोर ठार करील. आपल्या भावाची प्रचंड शारीरिक रचना पाहून हिडिंबाचे डोळे आकुंचन पावले. तिने पुरुषांविरुद्ध राक्षसांचे पराक्रम पाहिले होते आणि तिला माहित होते की भीम हा काही सामान्य नश्वर माणूस नव्हता. तरीही तिच्या अभिमानाबद्दल तिला तिरस्कार वाटू लागला. तेवढ्यात हिडिंबा घटनास्थळी पोहोचला. त्याचे डोळे रागाने झगमगत होते. त्याने आपल्या बहिणीला तिच्या मानवी वेशात पाहिले, फुलांच्या माळा घातलेल्या आणि बारीक पारदर्शक पोशाख घातलेल्या. पण जसजसे त्याने जवळून पाहिले तससे त्याचे भाव क्रोधाने वळले. आता मला इतकी भूक लागली आहे की कोणत्या मूर्ख प्राण्याला माझ्या मार्गात अडथळे आणायचे आहेत. तो ओरडा. भीम पुढे आला. त्याच्या ओठांवर स्मित हास्य खेळते. नभक्षक, तो म्हणाला, चला हे आपल्यात मिटूया. मी येथे असताना तुम्ही स्त्रीला मारू नका. त्याने आपले शक्तिशाली हात आणि छाती झुपली आणि पांडवाचे सामर्थ्य पाहताना हिडिंबाचे डोळे रुंद झाले. राक्षसाने भीमावर हल्ला करण्यासाठी आपले मोठे हात पुढे केले.
पण पांडवांनी त्याला सहजपणे पकडले. त्याला त्याच्या शिखारास सिंहासारखे ओढून नेले. दोन लढवय्ये भिडले. त्यांच्या गर्जना जंगलात प्रतिध्वनित होत होत्या, कारण ते राराने वेडे झालेल्या दोन पूर्ण वाढलेल्या हातीसारखे लजेझराच्या फांद्या फुटल्या आणि त्यांची कुस्ती सुरू असताना वेळ फुटली. त्यांच्या सामर्थ्याने हवेत शकमेव पाठविले. अखेरीस भीम हिडिंबाला त्याच्या भावांपासून सुरक्षित अंतरावर खेचण्यात यशस्वी झाला, जे आता जागे होते आणि भीतीने पाहत होते. राक्षसाच्या ओरडण्याने त्यांना जागे केले होते, परंतु भीमच्या पराक्रमाने तो दिवस पुन्हा वाचवला होता. दृश्यात होत असताना हिडिंबा तिच्या भावांसमोर बसली. तिच्या नजरा तिच्यावर खिळल्या होत्या. एका विशाल आणि मंत्रमुग्ध करणाऱ्या जंगलाच्या मध्यभागी, जिथे आकाश निळ्या ढगांच्या रणाने गंगले होते, तिथे एक विलक्षण चकमक झाली. पूज्य मातृतुल्य कुंती तिच्या युधिष्ठिर, भीम, अर्जुन, नकुल आणि सहदेव या 5 मुलांसमवेत झोपली होती. तेव्हा अचानक ते एका विलक्षण उपस्थितीने जागे झाले. अप्रतिम सौंदर्याचा राक्षस हिडिंबाला पाहत ते आश्चर्याने भरून गेले. हिडिंबाकडे पाहत असताना कुंतीचे डोळे चमकले. त्यांच्या मधोमध असलेल्या रहस्यमय महिलेच्या उपस्थितीमुळे तिची उत्सुकता वाढली. कुंतीने विचारले, तू कोण आहेस? तिचा आवाज सौम्य पण चौकशी करणारा होता. तुला आमच्या जंगलात काय आणते? तू एक दिव्य प्राणी आहेस की अप्सरा, ज्याला तुझ्या उपस्थितीने कामाला आशीर्वाद देण्यासाठी पाठवण्यात आले आहे? हिडिंबाची प्रतिक्रिया दुःख आणि उत्कंठेच्या मिश्रणाने भरलेली होती. मी राक्षस प्रमुख हिडिंबाची बहीण आहे, तिने उघड केले. माझ्या भावाने मला तुला आणि तुझ्या मुलांना ठार मारण्यासाठी पाठवले होते, परंतु भीमाला पाहून मी त्याच्या पराक्रमी रूपाने मोहित झालो आणि त्याला माझा पती म्हणून निवडले. तथापि माझ्या भावाच्या क्रोधाला मर्यादा नव्हती आणि त्याने आम्हाला सर्वांना ठार मारण्याचा प्रयत्न केला. हिडिंबा बोलत असताना ते दृश्य एखाद्या नाटकासारखे रणभूमीवर उलगडत गेले. भावानी त्यांच्या आईचे शब्द, भय आणि भीतीच्या मिश्रणासह पाहिले, तर अर्जुनाच्या डोळ्यांनी क्षितिजावर कोणत्याही धोक्याची चिन्हे शोधली. पृष्ठभागाखाली उसळलेला त्याचा राग भीम हिडिंबाकडे लक्षपूर्वक पाहत होता. त्याचे मन प्रश्नाने धावत होते. भीम आणि हिडिंबा यांच्यात भीषण लढाई सुरू असताना जंगल तणावाने जिवंत होते. त्यांच्या गर्जना झाडांमध्ये मेघगर्जनेसारख्या प्रतिध्वनित होत होत्या. त्यांच्या पायाने उडवलेल्या धुळीने घेत दुराचे पडदे तयार केले, ज्याने त्यांचे स्वरूप अस्पष्ट झाले, ज्यामुळे ते धुक्याने झाकलेल्या 2 उंच कड्यासारखे दिसू लागले. युद्धाच्या गर्जनेतून अर्जुनाचा आवाज कापला गेला. त्याचे शब्द चिंतेने आणि आश्वासनाने भरलेले होते. भीमा, भिऊ नकोस. आम्ही झोपलो होतो आणि आम्हाला माहित नव्हते की तू या राक्षसाशी निगडीत आहेस. मी तुझ्या बाजूने उभा राहीन. नकुल आणि सहदेव आमच्या आईचे रक्षण करतील. भीमाने दिलेला प्रतिसाद अवज्ञापूर्ण होता, कारण त्याने त्याच्या शत्रूला मदतीशिवाय पराभूत करण्याचे वचन दिले होते. लढाई जोरात सुरू होती. 2 लढवय्यांनी मारहाणीची देवाणघेवाण केली, ज्यामुळे जंगलाचा पाया खादरला. अर्जुनाचे शब्द भीमाच्या मनात प्रतिध्वनित झाले, तुमच्या बळीशी खेळू नका. त्याला लवकर ठार मारा. संध्याकाळच्या वेळी राक्षस त्यांच्या धूर्त शक्तींना उधळून लावतात. तीव्र गिरदाणारे भीमाने त्याच्या पित्याची दैवी शक्ती, जी त्याच्या रक्तवाहिन्यांमधून वाहत होती, ती वायूची शक्ती बोलावली. भीमाने हिडिंबाचे शरीर हवेत उंच फिरवले, म्हणून परिणाम कधी संशयाच्या भोवऱ्यात नव्हता. त्यांच्या प्रवासादरम्यान भीमाला हिडिंबा ही राक्षस स्त्री त्यांच्या मागोमाग येताना दिसली. त्याने तिला इशारा दिला की राक्षस फसव्या युक्त्या वापरण्यासाठी कुख्यात आहेत आणि तिने लगेच निघून जावे. परंतु हिडिंबाचे शब्द कुंतीच्या हृदयावर ठेवले. तिने युधिष्ठिराला सांगितले की भीमाने तिला प्रेमाची असह्य वेदना दिली होती आणि तिने त्याला तिचा पती म्हणून निवडले होते. तिच्या दुर्दशेला लागून युधिष्ठिराने भीमाला काही काळ तिच्यासोबत राहू देण्याचे मान्य केले. भीमाला सुरुवातीला घाग आला असला तरी अखेरीस त्याने हिडिंबाचे आकर्षण स्वीकारले. त्याने तिला गर्भधारणा होईपर्यंत तिच्यासोबत राहण्याचे वचन दिले आणि म्हणून राक्षस स्त्री आणि पांडव राजकुमार यांनी वावटपणाला सुरुवात केली. ते नयनमय भूप्रदेशातून फिरले, एकत्र खेळले. कळपाचे कळप, मधुर पक्ष्यांचे गाणे आणि चणदार कमाने भरलेल्या तलावांमध्ये ते फिरत असताना भीमाला आनंदी करण्यासाठी हिडिंबाने विविध रूपे धारण केली. तिने मधुर वाद्ये ओतली, पर्वतांमध्ये प्रतिध्वनित होणारे मंत्रमुग्ध करणारे संगीत तयार केले. भीमावरील तिचे प्रेम इतके उत्कट होते की तिला लवकरच एक पराक्रमी मुलगा झाला. घटोत्कच नावाचा मुलगा जवळच्या कोळशासारखे डोळे आणि बाणांसारखे तीक्ष्ण कान घेऊन जन्माला आला. जेव्हा सूर्य त्यांच्या सुखमय दिवसांवर एकत्र असत असे, तेव्हा हिडिंबा भीमाला त्याच्या भावांकडे परत आणत असे. जेव्हा जेव्हा त्यांना तिची गरज भासेल तेव्हा परत येण्याचे वचन देत, आणि म्हणून ती क्षितिजावर गायब झाली. तिच्या मागे एक मूल सोडून गेली, जो मोठा होऊन एक अजय योद्धा होईल.
ज्याला सर्व पिसाच आणि राक्षस घाबरतील का तो कचाचे पराक्रम अगदी सुरुवातीपासूनच अतुलनीय होते. त्याने त्याच्या शस्त्रागारातील प्रत्येक शस्त्रावर प्रभुत्व मिळवले आणि तो अविश्वसनीय गतीने वाढत गेला. त्याच्या पालकांनी त्याला घटोत्कच हे नाव दिले, जे त्याच्या टक्कर डोक्याला एक टाच होती, जे पाण्याच्या भांड्यासारखे होते. तरुण योद्धा पांडवांमध्ये आवडता बनला, ज्याने त्याचे त्यांच्यापैकी एक म्हणून स्वागत केले. गिमाने निघून जाताना पांडवांना जेव्हा जेव्हा मदतीची गरज भासेल तेव्हा परत येण्याचे वचन देत त्यांनी नवीन भेटी दिल्या. आणि घटोत्कच जो आता बलवान आणि उग्र झाला होता, त्याने त्याच्या वडिलांनी हाक मारल्यानंतर परत येण्याची शपथ घेतली. कोणालाही हे माहीत नव्हते की हा पराक्रमी राक्षस योद्धा महानतेसाठी येत होता, ज्याची निर्मिती स्वतः इंद्राने कर्णाच्या अतुलनीय शक्तीला पात्र असलेला विरोधक म्हणून केली होती. शेवटी पांडवांच्या आणि त्यांच्या शत्रूंच्या भवितव्याला समान आकार देणारा वारसा मागे सोडून हिडिंबा अज्ञातामध्ये नाहीसा झाला. भारतातील घनदाट जंगलांमध्ये पांडवांचा पराक्रमी योद्ध्यांचा एक गट त्यांच्या आई कुंतीसह घडत होता. युधिष्ठिर यांच्या नेतृत्वाखाली हे शूरभाऊ तपस्वीच्या वेशात वनवासात टिकून राहण्याच्या मोहिमेवर होते. त्यांनी झाडाच्या सालीपासून आणि प्राण्यांच्या कातडीपासून बनवलेले कुलूप आणि पोशाख परिधान केले होते, जे वाळवंटात अखंडपणे मिसळले जात होते. जंगलात भटकत असताना त्यांना मत्स्य, तीघ्रत, पांचाल आणि किचक यांच्यासह विविध प्रदेशाचा सामना करावा लागला. त्याचा प्रवास त्यांना सुंदर जंगले आणि निर्मळ तलाव ओलांडून घेऊन गेला, जिथे ते अधूनमधून अन्नाच्या शोधात थांबायचे. हे भाऊ युद्धकलेत कुशल होते आणि त्यांनी वेदांवर तसेच नैतिकता आणि राजकारणासारख्या इतर पवित्र शास्त्रांवर प्रभुत्व मिळवले होते. ते भटकत असताना ते त्यांचे ज्ञानी आजोबाव्यास, ज्यांना कुशलद्वैपायन असेही म्हणतात, यांच्याशी समोरासमोर आलेल्यास या पूज्य ऋषीला पांडवांच्या धोक्याची जाणीव होती. धृतराष्ट्राच्या मुलाच्या हातून त्यांचा वनवास तो आपले मार्गदर्शन आणि पाठबळ देण्यासाठी आला होता, कारण त्याच्या नजरेत ते समान दिसत होते. तुमच्यावर जे घडले त्याबद्दल शोक करू नका, तो हळूच म्हणाला. हे देखील निघून जाईल आणि हे सर्व तुमच्या आनंदासाठी आहे. व्यासाचे शब्द प्रेमाने भरलेले होते, कारण तो त्याच्या दुर्दैवाकडे आकर्षित झाला होता. त्यानंतर ज्ञानीवशी पांडवांना एकछत्र नावाच्या जवळच्या गावी घेऊन गेले, जिथे ते त्याच्या परतण्याची वाट पाहत वेशात राहू शकले. ते शहरात प्रवेश करत असताना कुंतीचे डोळे आशेने चमकले. व्यासाने तिला आश्वासन दिले की युधिष्ठिर हे दिवस एक महान शासक बनेल, ज्याने जग जिंकले आणि त्यांच्या कुटुंबाला समृद्धी मिळवून दिली. सौम्य स्मितहास्याने व्यासाने त्यांची एका ब्राह्मणाच्या निवासस्थानी ओळख करून दिली, जिथे ते त्याच्या परतण्याची प्रतीक्षा करू शकत होते. या ठिकाणी आणि वेळेनुसार स्वतःला जुळवून घ्या, तो म्हणाला, आणि तुम्हाला आनंद मिळेल. पांडव त्याच्या मार्गदर्शनाचे पालन करण्याचे वचन देत एक सुरात झुकले, आणि म्हणून त्यांच्या आजोबांच्या शहाणपणाच्या शब्दांचा त्यांच्या मनात प्रतिध्वनी होत असताना व्यास त्यांना दूरवर सोडून निघून गेला. जेव्हा सूर्य क्षितिजाच्या खाली बुडाला तेव्हा पांडव एकत्र उभे राहिले. त्यांची अंतःकरणे आशा, उत्कंठा आणि अनिश्चितता या भावनांच्या मिश्रणाने भरलेली होती. त्यांना माहीत होते की त्यांचा प्रवास अजून संपलेला नाही, परंतु व्यासाचे शब्द अजूनही त्यांच्यात प्रतिध्वनित होत असताना त्यांना पुढच्या मार्गावर प्रकाशाची रेत चमक जाणवली. सूर्य एकाच चक्रावर मावत होता. छोट्याच्या शहरावर एक उबदार नारिंदी प्रकाश टाकत होता. पांडव ते पराक्रमी योद्धे आणि कुंतीचे पुत्र त्यांच्या प्रदीर्घ प्रवासानंतर या विनम्र निवासस्थानी आले होते. ते एका ब्राह्मण कुटुंबासह राहत होते, एक अलौकिक जीवन जगत होते आणि त्यांच्या कर्तृत्वाबद्दल शहरातील लोक त्यांचा आदर करत होते. जसजशी रात्र जात असे तसच बलवान आणि शूर भीम त्याची आई कुंतीसोबत बसून दिवसाचे अर्पण आपापसात वाटून घेत असे. भाऊ त्यांना जे दिले होते ते घेऊन जायचे, तर कुंती आणि भीम म्हणून एक भाग वाटून घ्यायचे. अशा प्रकारे पांडव एका चक्रात काही काळ राहिले आणि तेथील रहिवाशाचे प्रेम कमावले. की दिवशी त्यांच्या भिक्षुकांच्या दौऱ्यावर असताना भाऊ घरापासून दूर होते. भीम त्याच्या आई बरोबर राहिला. प्रीता, जिने ब्राह्मणाच्या घरातून येणाऱ्या हृदय पेटून टाकणाऱ्या रडण्याचा आवाज ऐकला करुणा आणि तिच्या दयाळू अंतःकरणाने प्रभावित झालेली कुंती त्याकडे दुर्लक्ष करणे सहन करू शकली नाही. तिने भीमाला संबोधित केले, आमचे दुःख शांत झाले आहे. आम्ही या ब्राह्मणाच्या घरात आनंदाने राहत आहोत, त्याचा आदर करतो आणि धृतराष्ट्राच्या मुलाला घालण्यात आहे. हे पुत्र, मी या ब्राह्मणासाठी काय करावे याचा मी नेहमी विचार करतो, जसे ते करतात जे इतरांच्या निवासस्थानात आनंदाने राहतात. तो एक खरा माणूस आहे, ज्यावर कधी कृपा होत नाही. भीमाने त्याच्या आईचे शब्द लक्षपूर्वक ऐकले आणि दृढनिश्चयी नजरेने तो म्हणाला,
हे आई ब्राह्मणाच्या दुःखाचे स्वरूप आणि ते कुठून उद्भवले आहे हे निश्चित करा. त्याबद्दल सर्व काही जाणून मी ते सोडवेन. हे काम किती कठीण असले तरी कुंती पटकन ब्राह्मणाच्या आतील सगनिकांमध्ये घुसली. जशी एक गाय त्याच्या बांधलेल्या वासराकडे धावत होत्या, तिला ब्राह्मण कुटुंब दुःखी चेहऱ्यासह बसलेले दिसले. ब्राह्मण त्याच्या पत्नीशी बोलला, अरे हे पृथ्वीवरील जीवन जे नाण्यासारखे पोकळ आहे आणि शेवटी इतके निरर्थक आहे. जीवन दुःख आणि रोग आहे, ही खरोखर दुःखाची नोंद आहे. त्याने संपत्ती, सद्गुण आणि आनंदाच्या शोधाबद्दल शोक व्यक्त केला, ज्यामुळे अनेक मतभेद आणि दुःख होते. ब्राह्मणाने कबूल केले की त्याने त्याच्या कुटुंबासह दुसऱ्या ठिकाणी स्थलांतर करण्याचा प्रयत्न केला होता, परंतु त्याच्या पत्नीच्या त्यांच्या पूर्वजांच्या घराशी असलेल्या आसक्तीमुळे तो तसे करू शकला नाही. कुंतीने लक्षपूर्वक ऐकले की ब्राह्मणाने येणाऱ्या धोक्याला तोंड देताना आपली असहायता व्यक्त केली. तो आपल्या प्रियजनांपैकी कोणाचाही बळी देणे सहन करू शकला नाही किंवा स्वतःला वाचवण्यासाठी त्यांना सोडू शकला नाही. त्याच्या पत्नीने त्यांचे वडिलोपार्जित घर सोडण्यास नकार दिल्यामुळे त्याच्या कुटुंबाची देखभाल करण्यातील त्याच्या स्वतःच्या असमर्थतेबद्दल आणि त्या सर्वांची वाट पाहत असलेल्या क्रूर नीतीबद्दल बोलताना ब्राह्मणाचे शब्द दुःख आणि निराशेने भरलेले होते. कुंतीने ब्राह्मणाची कथा ऐकताच तिला एक खोन भावना जाणवली. एका छोट्याशा गावात एक समर्पित पत्नी तिच्या पतीसमोर उभी होती. एक ज्ञानी आणि विद्वान ब्राह्मण, तिने त्यांच्या मुलाच्या भवितव्याबद्दल त्याच्या तीव्र दुःखाची बातमी ऐकली होती आणि तिला माहित होते की तो दुःखाने ग्रासला आहे. त्याच्या हातावर सौम्य स्पर्श करून ती सांत्वक आणि शहाणपणाचे शब्द बोलू लागली. प्रिय पती, ती हळूच म्हणाली, एका सामान्य माणसाचा शोक करू नका. तुम्ही एक ऋषी आहात, जीवन आणि मृत्यूच्या पद्धतींमध्ये पारंगत आहात. तुम्हाला माहिती आहे की सर्व पुरुषांना अखेरीस मरावेच लागेल आणि तरीही तुम्ही हे काहीतरी नवे असल्यासारखे शोक करता. लक्षात ठेवा, मी तुम्हाला मुले दिली आहेत आणि त्यांच्या बाबा आमचे एकमेकांवरील कर्ज फेडले गेले आहे, परंतु आता तुमच्या मुलाचे भवितव्य अनिश्चित असल्याने मला आपल्या सर्वांसाठी पत्र धोका दिसतो. तिच्या पतीने तिच्याकडे पाहिले. त्याचे डोळे अश्रूंनी भरलेले होते, पण ती न डगमगता पुढे चालू राहिली. मला माहित आहे की एक स्त्री म्हणून तुम्हाला आधार देणे आणि तुमची काळजी घेणे हे माझे कर्तव्य आहे, पण अशा परिस्थितीत असे करणे हा माझा मूर्खपणा ठरेल. तुमच्याशिवाय मी आमच्या मुलीला तिला इजा पोहोचवण्याचा प्रयत्न करणाऱ्यापासून कसे वाचू शकेन आणि आपल्या वडिलांसारख्या महानतेसाठी नियत असलेल्या आपल्या मुलाचे काय? तुमच्या मार्गदर्शनाशिवाय मी त्याचे भविष्य कसे सुनिश्चित करू शकेन? ती थांबली. तिचा आवाज भावनेने खचत होता. प्रियपती, मी तुझ्यासाठी माझे जीवन देण्यास तयार आहे. एखाद्या स्त्रीने तिच्या कुटुंबाच्या कल्याणासाठी स्वतःचे बलिदान देणे हा सर्वोच्च सद्गुण मानला जातो. असे म्हटले जाते की मुले आणि नातेवाईक हे केवळ आपण धोक्यापासून आणि संकटापासून मुक्त होण्यासाठी जपले जातात. मला सोडून देऊन तू स्वतःचे, तुझ्या मुलाचे आणि आमच्या मुलीचे रक्षण करशील. तू या जगात महान गुण आणि यापुढे शाश्वत आनंद देखील प्राप्त करशील. ती बोलत असताना तिच्या शब्दांनी तिच्या पतीच्या अंतःकरणात दृढ निश्चयाची भावना निर्माण केली. तिने जे सांगितले त्यात त्याला सत्य दिसले आणि त्याच्या दुःखाने दृढ निश्चयाची भावना निर्माण होऊ लागली. शेवटी तो तिला घट्ट मिठी मारून म्हणाला, प्रिय पत्नी, तू शहाणपणाचे शब्द बोललीस. तू म्हणतोस तसे मी तुझ्या आणि आमच्या मुलांच्या भल्यासाठी करेन. ते दोघे एकत्र रडले. जे काही होणार होते त्यामुळे त्यांची अंतःकरणे भारावून गेली, पण त्या क्षणी ते एकमेकांसाठी आणि त्यांच्या कुटुंबासाठी जे सर्वोत्तम आहे ते करत आहे हे जाणून त्यांना एक विचित्र प्रकारची शांती मिळाली. ते तिथे उभे असताना एकमेकांच्या भावभाषात गुंडाळलेले त्यांची वाट पाहत असलेले नशीब जवळजवळ सहन करण्यायोग्य वाटत होते, कारण प्रतिकूल परिस्थितीत त्यांनी त्या पलीकडे जाण्याचा, वेदनेतून वर येण्याचा आणि एक मोठा उद्देश शोधण्याचा मार्ग शोधला होता. आणि म्हणून त्यांच्या चेहऱ्यावरून अश्रू ओघळत येणाऱ्या गोष्टीसाठी ते योजना आखू लागले. हे जाणून ते पुढे जे काही असेल त्याला एकत्र सामोरे जातील. एका भीषण परिस्थितीत राजकुमारी कुंती तिच्या आई वडिलांसमोर विदुराचे सासरे राजा, माधवीचा मेहुणा आणि त्याची पत्नी यांच्यासमोर उभी राहिली आणि त्यांच्या चेहऱ्यावरून अश्रू ओघळत होते. जेव्हा ती त्यांच्याशी बोलली, तुम्ही इतके दुःखी का आहात? असे वाटते की मी तुमची काळजी घेण्यासाठी येते नाही. कृपया माझे ऐका आणि सर्वोत्तम काय आहे ते ठरवा. एखाद्या क्षणी मला मागे सोडणे हे तुमचे कर्तव्य आहे. आता मला सोडून का जाऊ नये आणि तुमच्या स्वतःच्या सुरक्षेसाठी सर्व काही बळी का देऊ नये? कुंतीचे शब्द त्यांना भेसावणाऱ्या कठोर वास्तवाची मार्मिक आठवण करून देणारे होते. तिच्या आई वडिलांना राक्षसांद्वारे लक्ष्य केले गेले होते, एक भीतीदायक प्राणी जो मानवांना बळी पडला होता. कुंतीला माहित होते की जर तिचे वडील पडले
तर ते त्यांचे कुटुंब अंधारात जाईल. ती बोलत राहिली. तिचा आवाज दृढ निश्चयाने भरलेला होता. या जगा आणि पुढच्या जगात एक मूल तारणार मानले जाते. पूर्वजांना माझ्यापासून नातू हवे असतात, परंतु ते मोठे होण्याची मी वाट पाहणार नाही. प्रिय पालको, मी तुमच्या जीवाचे रक्षण करेन. जेव्हा कुंती बोलत होती तेव्हा तिच्या बोलण्यातून प्रेम आणि भक्तीची उधळण होत होती. तिला माहीत होते की जर तिच्या वडिलांचे निधन झाले तर त्यांच्या कुटुंबाचे वडिलोपार्जित विधी स्थगित केले जातील, ज्यामुळे पित्यांचे किंवा त्यांच्या पूर्वजांचे मोठे नुकसान होईल. तिची आई माद्री देखील कुंतीला एकटे आणि असुरक्षित सोडून दुःखात बुडून जाईल. अशा नशिबाचा विचार कुंतीसाठी असे होता. तिच्या डोळ्यात अश्रू ओघळत असताना कुंतीने तिच्या पालकांना तिला मागे सोडण्याची विनवणी केली. मला माहित आहे की मी संकटाचा स्रोत आहे, परंतु कृपया स्वतःला वाचवा. तुमचा मुलगा अजूनही लहान आहे आणि तुम्ही दोघे पडले तर तो एकटाच राहील. तो आमच्याशिवाय जगणार नाही. जर आपण एकत्र या धोक्यातून सुटलो तर आमच्या कुटुंबाची वंशावळ कायम राहील आणि आमच्या पूर्वजांचे विधी अबाधित राहतील. कुंती बोलत असताना तिचे शब्द त्यांच्या थकलेल्या आत्म्यासाठी मलमासारखे होते. तिचे आई वडील निराश झाले होते, परंतु त्यांच्या मुलीचा संकल्प ऐकून त्यांना आशेचा एक किरण दिसू लागला. त्यांच्या लक्षात आले की कुंती त्यांच्या सुरक्षेसाठी स्वतःचा बळी देण्यास तयार आहे. तेवढ्यात त्यांचा लहान मुलगा प्रीता त्याच्या गोड कर्कश आवाजात ओरडला, रडू नका बाबा, रडू नका. आई, रडू नका. बहीण, तो त्यांच्यापैकी प्रत्येकाच्या जवळ गेला. एका लहानशा तलवारीसारखा वर ठेवलेला गवताचा पट्टा. मी याने राक्षसाचा वध करेन. त्यांच्या मुलाच्या निष्काळजीपणावर आणि शौर्यावर हसून कुटुंबाचे दुःख क्षणाला कमी झाले. कुंतीला तिच्या आई वडिलांच्या आत्म्याला पुनरुज्जीवित करण्याची संधी दिली आणि ती पुन्हा एकदा बोलली. तिचे शब्द प्रोत्साहनासह टपकत होते. तिचा आवाज अमृतासारखा होता, ज्यामुळे त्यांना त्यांच्या निराशेतून पुनरुज्जीवित केले. म्हणून कुटुंबाचे चेहरे आशेने उजळले आणि एका क्षणासाठी ते त्यांच्यासमोर असलेल्या धोक्याबद्दल विसरले. वेत्राकिया शहरात ब्राह्मणांच्या घावर काळ्या ढगासारखी भीतीची भावना पसरली होती. त्याची पत्नी कुंती तिच्या चेहऱ्यावर चिंता कोरून त्याच्याकडे आली. मला या दुःखाचे कारण तुमच्याकडून जाणून घ्यायचे आहे, ती हळुवारपणे म्हणाली. शक्य असल्यास मी ते काढून टाकेन. त्यांच्या दुःखाची पुनरावृत्ती करताना ब्राह्मणाचे डोळे थरथर कापत होते. आमच्या चेहऱ्यावर वाक नावाचा नभक्षक राक्षस राज्य करतो, जो मानवी मांस खातो. तो प्रचंड सामर्थ्यवान राक्षस आहे आणि त्याची उपस्थिती आपल्या जीवनावर भीतीची छाया टाकते. कुंती लक्षपूर्वक ऐकली आणि ब्राह्मण पुढे म्हणाला, दर काही वर्षांनी वाकाच्या गरजा पुरवण्याचे काम विशेषतः एका कुटुंबावर येते. आंधळाची एक गाडी, 2 म्हशी आणि त्यांना पोहोचवण्यासाठी एक माणूस. जर आपण हे कर्तव्य टाळण्याचा प्रयत्न केला तर तो आपल्या सर्वांना ठार मारतो. कोणीही जिवंत राहत नाही. त्यांच्या परिस्थितीचा भार एका शारीरिक शक्तीसारखा ब्राह्मणावर पडला. मी सतत चिंतेत जगलो आहे. माझी पाळी येण्याची वाट पाहत आहे. तो निराश होऊन म्हणाला. त्याचा आवाज भादस्त झाला. पण केवळ मीच नाही, आम्ही ब्राह्मण मुक्त आणि स्वतंत्र आहोत. आपल्या इच्छेप्रमाणे भूमीवर फिरत आहोत. आम्ही कोणाशीही बांधलेले नाही, तरीही आम्ही इथे वाघाच्या राजवटीत अडकलो आहोत. तो थांबला आणि पुढे जाण्यापूर्वी त्याचे विचार गोळा करत राहिला. मी बाहेर पडण्याचा मार्ग शोधण्याचा प्रयत्न केला, पण काही दिसत नाही. या संकटातून बाहेर पडण्यासाठी माझ्याकडे संपत्ती नाही आणि मी माझ्या कुटुंबातील कोणत्याही सदस्याचा त्याग सहन करू शकलो नाही. त्यांच्यापैकी एकाला वाघाच्या देहीकडे पाठवण्याचा विचार असलेला आहे. त्याच्यावर कोसळलेल्या अंधारातून सुटण्याचा मार्ग शोधत असल्यासारखे त्याचे डोळे भटकले. जसा तो बोलत होता, कुंतीचा हा अधिक तीव्र होत गेला. तिला त्यांच्या दुःखाची खोली आणि तिच्या पतीचे शब्द ओढून घेणारी निराशा समजली. मी आज तुझ्याबरोबर वाकाकडे जाईल. शेवटी तिचा आवाज ठाम होता, पण राजीनामाचा इशारा होता. ती म्हणाली, कदाचित जर आपण एकत्र आलो तर तो एकाच वेळी आपल्या सर्वांना घेऊन टाकेल आणि आपल्या कुटुंबाला या भयानक नशिबापासून वाचवेल. कुंतीकडे ब्राह्मणाने पाहिले. त्याचे डोळे दुःख आणि कृतज्ञतेच्या मिश्रणाने भरलेले होते. त्याला माहीत होते की ती शेवटपर्यंत त्याच्या पाठीशी उभी राहील. जरी ते वाकाच्या दैत्याच्या पाताळाचा सामना करत असले तरी एकमेकांवरील त्यांच्या प्रेमामुळे आणि पुढे जे काही असेल त्याला सामोरे जाण्याच्या त्यांच्या दृढ निश्चयाने एकत्र बांधलेल्या अज्ञातांचे ते एकत्रितपणे धाडस करते. जेव्हा सूर्य त्यांच्या शहरावर अस्त होऊ लागला, रस्त्यांवर लांब सावल्या पडत होत्या, तेव्हा ब्राह्मण त्याच्या आसनावरून उठला. कुंतीला हात देत तो म्हणाला, रे चला, एक कुटुंब म्हणून आपण एकत्र वाकाकडे जाऊया. आपल्या नशिबावर शिक्कामोर्तब होऊ दे.
राज्याच्या मध्यभागी वसलेल्या एका छोट्याशा गावात एक ब्राह्मण, त्याची पत्नी आणि लहान मुलासह राहत होता. परंतु एका भयानक धोक्यामुळे त्यांचे शांततापूर्ण जीवन लवकरच विस्कळीत झाले. एक भीतीदायक राक्षस ग्रामीण भागात दहशत माजवत होता आणि गावकऱ्यांकडून खंडणीची मागणी करत होता. ब्राह्मणाच्या कुटुंबाला या धोक्याचा विशेषतः धोका होता, कारण त्याला फक्त एक मुलगा होता, जो अजूनही एक लहान मुलगा होता, आणि त्याची मुलगी स्वतः लहान होती. त्यांच्यापैकी कोणालाही राक्षसाच्या क्रोधाला सामोरे जाण्यासाठी पाठवण्याचा विचार कुंती या उदात्त राणीसाठी आश्रय होता, जिने ब्राह्मणाच्या कुटुंबाचे रक्षण करण्याची जबाबदारी स्वतःवर घेतली होती. हे ब्राह्मण मला अजिबात दुःख होत नाही, ती हळूच म्हणाली, कारण या राक्षसापासून तुला वाचवण्याचा मार्ग मला सापडला आहे. माझे स्वतःचे एक पुत्र बलवान आणि शूर आहेत, आणि त्यांच्यापैकी एक तुझ्या जागी जाऊ शकतो. कुंतीने तिच्या 5 मुलांपैकी एकाला ब्राह्मणाच्या वतीने राक्षसाचे कर भरण्यासाठी पाठवण्याचा प्रस्ताव मानला, पण ब्राह्मणाने नकार दिला. त्याचा चेहरा दुडनिशी झाला. तो ठामपणे म्हणाला, ब्राह्मणाची किंमत मोजून मी कधीही माझ्या जीवाचा बळी देणार नाही. जे लोक आश्रय घेण्यासाठी आपल्या घरी आले आहेत, त्यांचे रक्षण करणे आणि त्यांचा सन्मान करणे हे आपले कर्तव्य आहे. माझ्या एका भावाला इजा होताना पाहण्यापेक्षा मी स्वतः मरण पत्करेन. कुंतीला ब्राह्मणाच्या भावना समजल्या, परंतु तिला खात्री नव्हती की तिच्या मुलाला पाठवणे हा एक शहाणपणाचा निर्णय असेल. तिने स्पष्ट केले की तिचा मोठा मुलगा भीम हा मंत्रांमध्ये बलवान आणि कुशल आहे, आणि स्वतःला हानी न पोहोचवता राक्षसाचा पराभव करू शकेल. ब्राह्मणांच्या पतीला मात्र सुटका होण्याची शक्यता पाहून खूप आनंद झाला, आणि तिने कुंतीचा प्रस्ताव उत्सुकतेने स्वीकारला. ते दोघे एकत्र भीमाकडे गेले, ज्याने त्याच्या आईने परिस्थिती समजावून सांगताना लक्षपूर्वक ऐकले. माझ्या मुलावर विश्वास आहे, कुंती म्हणाली, आणि मला माहित आहे की तो आम्हाला निराश करणार नाही. आणि त्याच्या चेहऱ्यावर दृढ नजरेने भीमाने राक्षसावर खंडणी देण्याचे धोकादायक काम हाती घेण्यास सहमती दर्शवली. पांडवांच्या निवासस्थानावर सूर्य मावळत होता. त्यांच्या शांत संध्याकाळी एक उबदार नारिंगी चमक उमटली होती. भाऊ त्यांच्या दिवसाच्या प्रयत्नांपासून अजूनही थकलेले होते. ते गावात गोळा केलेली भिक्षा घेऊन घरी परतले. युधिष्ठिर नेहमी सतर्क आणि संवेदनशील त्याच्या भावाच्या दृढ चेहऱ्याकडे पाहत होता, आणि त्याला काहीतरी गडबड असल्याचे जाणवले. रात्रीच्या जेवणाच्या तयारीत वेगळ्या असलेल्या त्यांच्या आई कुंतीच्या बाजूला बसल्यावर युधिष्ठिर चिंतातुर भावनेने तिच्याकडे वळला. आई, भीमाने कोणते काम हाती घेतले आहे? ते तुझ्या आदेशाने आहे की त्याच्या स्वतःच्या पुढाकाराने? कुंतीने तिच्या मुलाच्या अंतर्ज्ञानाची जाणीव ठेवून शांतपणे उत्तर दिले, भीम हे महान कार्य माझ्यासाठी आणि या कठीण काळात आम्हाला आश्रय देणाऱ्या आपल्या ब्राह्मण मित्राच्या भल्यासाठी करेल. त्याच्या आईच्या शब्दांचा भार लक्षात येताच युधिष्ठिरचे डोळे भीतीपोटी मोठे झाले. त्याला माहित होते की भीम हा काही सामान्य योद्धा नव्हता, तर तो अतुलनीय शक्ती आणि पराक्रम असलेला एक राक्षस माणूस होता. अशा धोकादायक कार्याला सुरुवात करण्याच्या त्याच्या विचाराने युधिष्ठिरच्या मनक्याला थरकाप उडाला. आई, तू किती उतावी कृत्य केलेस? त्याने विचारले. त्याचा आवाज चिंतेने रंगलेला होता. हे कृत्य धोक्याने भरलेले आहे, जवळजवळ आत्मघाती आहे. शहाणे लोक स्वतःच्या मुलाला सोडून दिल्याबद्दल कधीही टाळ्या वाजवत नाहीत. प्रिय आई, तू दुसऱ्याच्या फायद्यासाठी तुझ्या स्वतःच्या मुलाचा बळी का देऊ इच्छितोस? कुंती तिच्या मुलाच्या चिंतेची अपेक्षा करत तिचा तर्क स्पष्ट करू लागली. युधिष्ठिर, मी अशक्तपणामुळे किंवा अज्ञानामुळे हे केले नाही. आम्ही आमच्या शत्रूंना माहीत नसलेल्या ब्राह्मणाच्या घरात राहत आहोत, आणि भीमाला त्यांच्या शत्रूविरुद्ध उभे करून मला त्याच्या दयेची परतफेड करायची आहे. भीमाच्या भूतकाळातील कारनाम्यांचे वर्णन करताना ती तिच्या डोळ्यात एक दूरची नजर ठेवून थांबली. त्याने तुमच्यापैकी प्रत्येकाला हत्तीसारखे जळ वारणावत कसे वाहून नेले ते आठवा. पृथ्वीवर भीमाइतके समर्थवान कोणीही नाही. तो मेदगर्जनेच्या धारकावर मातरी करू शकेल. युधिष्ठिराने लक्षपूर्वक ऐकले. त्याचे मन प्रश्न आणि शंकांनी धावले. त्याला त्या काळाची आठवण झाली जेव्हा भीमाच्या सामर्थ्याने त्या सर्वांना वाचवले होते. लाखाच्या घरातून त्यांच्या अरुंद सुटकेपासून ते हिडिंबाच्या नाशापर्यंत त्याच्या आईचा विश्वास अतूट होता. परंतु युधिष्ठिर ती अग्नीशी खेळत असल्याची भावना जगू शकला नाही. पूज्य ऋषी व्यास यांनी तिला दिलेल्या प्राचीन ज्ञानाच्या आधारे कुंतीने तिच्या प्रेरणा समजावून सांगणे सुरूच ठेवले. जो क्षत्रिय ब्राह्मणाला गरजेच्या वेळी मदत करतो, तो यापुढे आनंदाची क्षेत्रे मिळवतो. ती म्हणाली, भीमाला त्यांच्या शत्रूच्या विरोधात उभे करून
आपण केवळ आपल्या निर्माणांच्या दयेची परतफेड करणार नाही, तर उच्च कमाई लेखी करू. जंगलाच्या मध्यभागी पांडूचा मुलगा भीम नावाच्या पराक्रमी योद्धाने धोकादायक शोध मोहिमेस सुरुवात केली. त्याची आई कुंती हिने एका ब्राह्मणाबाबत ऐकले होते, ज्याला वाका नावाच्या नभक्षकाने घाबरवले होते. पीडित ब्राह्मणाबाबतच्या करुणेने प्रेरित होऊन तिने भीमाला त्या स्वपदाचा वध करण्याची आणि त्याच्या प्राणासह परत येण्याची सूचना केली. दृढनिश्चयी अंतःकरणाने भीम वाका राहत असलेल्या जंगलाच्या दिशेने निघाला. जशी रात्र जात होती तसंच भीम वाका राहत असलेल्या मोकळ्या जागेजवळ पोहोचला. तो नभक्षकाने स्वतःसाठी आणलेले अन्न खाऊन त्याची खिल्ली उडवत मोठ्याने ओरडला. या चिथावणीमुळे राक्षसाचा राग पेटला आणि तो त्याच्या मांडीतून बाहेर पडला. लहान डोळे, दाढी आणि केस असलेली एक उंच आकृती त्याचे विशाल शरीर क्रोध पसरवत होते. भीमाला त्याचे स्वतःचे अन्न खाताना पाहताच वाकाची गर्जना जंगलात प्रतिध्वनित झाली. हा मूर्ख कोण आहे? वाका ओरडला. माझ्या उपस्थितीत माझ्या अन्नपदार्थांना घेण्याचे धाडस कोण करते? नभक्षकाच्या रागाने बेफिकीर झालेल्या भीमाने त्याच्या ओठांवर खिळत असलेल्या स्मितहास्याचे संकेत देताळलेल्या चेहऱ्यासह खाणे सुरू ठेवले. रागाच्या भरात वाघाने रक्ताने माखलेला आरडाओरडा केला आणि भीमावर हल्ला चढवला. मात्र पराक्रमी योद्धा स्थिर राहिला. राक्षसाचे अन्न खाल्ले जणू काहीच घडले नाही. रागाच्या भरात वाघाने भीमावर झाड फेकले, परंतु पांडवांनी तो केवळ तिरस्काराच्या भावनेने त्याच्या डाव्या हातात पकडला. दोन दिग्गजांची लढाई जोरात सुरू होती. ज्या झाडे हवेत बाणासारखी उडत होती त्याची टक्कर होत असताना त्यांच्या पायाखालची पृथ्वी थरथरत होती. त्यांच्या सामर्थ्याने जंगलाचा पाया हादरला होता. झाडे कोसळली आणि फुटली. भीम आणि वाका यांच्यात हाणामारी होत असताना त्यांची चड्डी जमिनीवर कोसळलेली आहे. जसजशी तीव्र होत गेली तसतशी भीमाने आपल्या शत्रूवर मात करण्याची संधी साधली. त्याने वाकाला गुडघ्याने जमिनीवर ओढले. नरभक्षकाला एका हाताने आणि त्याच्या कमरेच्या कपड्याने दुसऱ्या हाताने पकडले. कठोर प्रयत्नाने त्याने वाकाला दोनदा वाकवले, ज्यामुळे त्यांच्या संघर्षात जमीन थरथरत असताना त्याला रक्ताच्या उलट्या करण्यास भाग पाडले. भीम युद्धात विजयी झाल्याने जंगल शांत झाले. त्याची झाडे तुटली. ब्राह्मणाची दहशत पराभूत झाली होती आणि भूमीवर शांतता प्रस्थापित झाली होती. एक चक्र या दृष्टीने वेढलेल्या प्रदेशात वाका नावाचा एक पराक्रमी राक्षस मुक्तपणे फिरत होता. डोंगरासारख्या विशाल आकाराच्या या राक्षसाने त्याच्या सीमेवर राहणाऱ्या सर्वांच्या मनात भीती निर्माण केली होती. त्याचे दहशतीचे राज्य अविरत होते. मानवी मांस हे त्याचे एकमेव पोषण होते का दुर्दैवी दिवशी पांडवांचा पराक्रमी योद्धा आणि भाऊ भीमाला त्या प्राण्याला पराभूत करण्याच्या मोहिमेवर असताना वाकावर हल्ला करण्याची संधी मिळाली. सामना अपरिहार्य होता आणि भीमाने आपल्या शक्तिशाली पायाने जबरदस्त फटका मारला, ज्यामुळे वाचा गुडघा तुटला. राक्षस त्याच्या प्राणघातक जखमेमुळे मरण पावला. तेव्हा त्याने रक्ताने माखलेला आरडाओरडा केला. वाकाच्या मरणासन्न घडण्याच्या आवाजाने त्याच्या नातेवाईकांच्या कन्या थरथरत गेले. जे त्यांच्या लपण्याच्या ठिकाणाहून बाहेर आले ते गोंधळून गेले आणि घाबरले. भीम त्यांच्या दुःखाला पाहून अंतःकरणाने त्यांच्याजवळ आला. त्याने त्यांना त्यांच्या नभक्षक मार्गांचा त्याग करण्याची विनंती केली आणि त्यांना आश्वासन दिले की जर त्यांनी या मार्गावर चालत राहिले तर त्यांना वाकासारखेच नुकसान भोगावे लागेल. भीमाच्या शब्दांनी प्रेरित होऊन राक्षसांनी त्यांच्या भयानक प्रथांचा त्याग करण्यास सहमती दर्शवली आणि पुन्हा कधीही मानवी जीव न घेण्याची शपथ घेतली. त्या दिवसापासून एक चक्रातील रहिवाशांनी या एकेकाळी भीतीदायक प्राण्यांच्या वर्तनात लक्षणीय बदल पाहिला. ते मानवतेबद्दल शांतताप्रिय झाले आणि सौम्य शेजारी म्हणून त्यांची प्रतिष्ठा दूरदूरपर्यंत पसरली. वाकाचा निर्जीव मृतदेह शहराच्या एका प्रवेशद्वारावर पडलेला असताना भीम ब्राह्मणाच्या निवासस्थानी परतला, जिथे त्याने युधिष्ठिराला आपली कथा तपशीलवार सांगितली. दुसऱ्या दिवशी सकाळी शहरवासियांना त्यांच्या घरातून बाहेर पडल्यावर राक्षसाच्या कुजलेल्या मृतदेहाचे भीषण दृश्य दिसले. वाकाच्या निधनाची बातमी जनातील आगीसारखी पसरताच हजारो नागरिक घटनास्थळी जमले. त्यांचे केस शेवटपर्यंत उरे राहिले आणि त्यांनी हा अलौकिक पराक्रम पाहिला. भीमाच्या शौर्याची आणि पराक्रमाची कबुली देत ते भय आणि आदराने त्यांच्या देवाची प्रार्थना करू लागले. त्यानंतर गावकऱ्यांनी त्याचे लक्ष मोजण्याकडे वळवले की आदल्या दिवशी वाकाचे पोट भरण्याची कोणाची पाळी होती असे आढळून आले की एका उच्च आत्म्याच्या ब्राह्मणाने राक्षसाचे अन्न पुरवण्याची जबाबदारी स्वतःवर घेतली होती.
या निस्वार्थ कृतीने शहराला आणखी दहशतीपासून वाचवले होते आणि नागरिक या नायकाबद्दल अधिक जाणून घेण्यासाठी उत्सुक होते. ब्राह्मणाने मात्र या प्रकरणातील पांडवांचा सहभाग लपवण्याचा निर्णय घेतला. त्यावेळी या कृत्याचे श्रेय एका रहस्यमय ब्राह्मणाला दिले, ज्याने त्याची सेवा देऊ केली होती. या प्रकटीकरणामुळे आश्चर्यचकित झालेले शहरवासी या अज्ञात तारणकर्त्याच्या ओळखीबद्दल आश्चर्यचकित होऊ लागले. तथापि पुढील चौकशी करण्यासाठी त्यांच्या भीतीतून मिळालेल्या दिलासाबद्दल ते खूप आभारी होते. या सुट्टीच्या उत्सवात त्यांनी ब्राह्मणांच्या सन्मानार्थ एक भव्य उत्सव स्थापन केला, ज्याची पूजा केली गेली. एक चक्र या शहरात राक्षस वाकाचा पराभव करून पांडव त्यांच्या दैनंदिन दिनचर्येत परतले होते. त्यांचे यजमान एक ज्ञानी आणि दयाळू ब्राह्मण त्यांच्या वेदांच्या ज्ञानाने त्यांचे संगोपन करत राहिले. पांडवांनी पवित्र ग्रंथांच्या आदेशात स्वतःला झोकून दिल्याने हवा शिक्षणाच्या गोड सुगंधाने भरली होती. नीतीप्रमाणे आणखी एक अतिथी त्यांच्या निवासस्थानी आला. एक ब्राह्मण ज्याने सांसारिक जीवनाचा त्याग केला होता आणि कठोर आध्यात्मिक पद्धतीसाठी स्वतःला समर्पित केले होते. त्यांच्या यजमानाने त्याचे स्वागत खुल्या बाहूंनी केले. त्याच्या अपराचा सन्मान करण्यासाठी पारंपरिक विधी केले. नवीन राहणाऱ्याला ब्राह्मणाच्या निवासस्थानी राहण्यासाठी जागा देण्यात आली आणि पांडवांनी त्यांच्या आई कुंतीसह उत्सुकतेने त्याचा सहवास मागितला. ब्राह्मणाला त्याच्या साहसाच्या कथा सांगण्याची संधी मिळाल्यानंतर त्याने पार केलेल्या विविध प्रदेशांबद्दल, त्याने स्नान केलेल्या पवित्र नद्यांबद्दल आणि त्याने पाहिलेल्या भव्य शहरांबद्दल बोलण्यास सुरुवात केली. त्याला भेटलेले राजे पौराणिक व्यक्तिमत्वे होती, ज्यांची नावे इतिहासा उन्हाळ्याच्या दिवशी मेघगर्जनेसारखी प्रतिध्वनित होत होती. ब्राह्मणांच्या शब्दांनी त्यांच्या मनात जिवंत चित्रे रंगवली. तेव्हा पांडव लक्षपूर्वक ऐकत होते, तथापि केवळ दूरच्या देशांच्या कथामुळे त्यांचे लक्ष वेधले गेले नाही. ब्राह्मणाच्या कथेने यज्ञसेनाची मुलगी द्रौपदीच्या उल्लेखनीय कथेलाही स्पर्श केला. पंचलाच्या राजघराण्यात जन्मलेली एक राजकुमारी ब्राह्मणाने वर्णन केल्याप्रमाणे तिचा जन्म चमत्कारापेक्षा कमी नव्हता. बैच्या अग्नीतून जन्मलेल्या तिच्या आगमनाचे भाकीत प्राचीन भविष्यवाण्यांमध्ये केले गेले होते. पांडवांना या विलक्षण कथेने मोहित केले आणि ब्राह्मणाला त्याबद्दल अधिक सांगण्याची विनंती केली. पांडवांनी विचारले, आम्हाला सांगा थोर सर, द्रुपदाचा मुलगा धृष्टद्युम्न भयच्या ज्वालेतून कसा अस्तित्वात आला? द्रौपदी पवित्र मंचाच्या अगदी केंद्रातून कशी बाहेर आली आणि तिचा भाऊ महान धनुधर द्रोणाकडून युद्धाची कला कशी शिकला? ब्राह्मणाचे डोळे चमकले जेव्हा त्याने कथा सांगण्यास सुरुवात केली. कास्थान आणि आश्चर्याची चित्रतीत विणली सुरेख क्षितिजाच्या खाली बुडत असताना इच्छकावर के उजाळणारी प्रकाश टाकत ब्राह्मणाच्या शब्दांनी द्रुपदाच्या भव्य बलिदानाची प्रतिमा तयार केली. असे म्हटले जात होते की धृष्टद्युम्न हा यज्ञ अग्नीच्या ज्वालांमधून जन्मला होता. त्याचे अस्तित्वच प्राचीन विधींच्या सामर्थ्याचा पुरावा आहे. आणि द्रौपदी, अरे, तिचा जन्म मंत्रमुग्ध होण्यापेक्षा कमी नव्हता. पवित्र वंशाच्या केंद्रातून बाहेर पडून तिला तिच्या एलाने पाहणाऱ्या सर्वांना तिने मोहित केले होते. ब्राह्मणाच्या कथेत द्रोण आणि द्रुपद यांच्यातील बंधाबद्दलही सांगितले गेले आहे, जे एकेकाळी अविभाज्य मित्र होते, परंतु आता वेगळे झाले आहेत. का रे? ज्या पवित्र भूमीवर गंगा नदी मैदानी प्रदेशात वाहते, तिथे भारद्वाज नावाचे एक पूज्य ऋषी राहत होते. ते कठोर तपश्चर्येचे तज्ञ होते आणि त्यांच्याकडे प्रचंड शहाणपण होते. एके दिवशी जेव्हा ते आपल्या स्नानासाठी नदीच्या काठावर आले, तेव्हा त्यांना घृती नावाच्या अप्सराशी भेट झाली, जो स्वतःला शुद्ध करण्यासाठी आला होता. मितीनुसार एक सौम्य वारा आला आणि घृतीची वस्त्रे वाहून गेली, ज्यामुळे तिचे दैवी रूप प्रकट झाले. भारद्वाज जरी त्याच्या तरुणपणापासूनच खंडाच्या व्रताशी समर्पित होता, तरी त्याला अप्सराचे दर्शन घेतल्यावर इच्छेची हालचाल जाणवली. त्याचे प्राण द्रव सोडले गेले आणि त्याने ते एका भांड्यात गोळा केले. या पवित्र दवातून द्रोण नावाच्या एका मुलाचा जन्म झाला. द्रोण जसजसा मोठा होत गेला, तसच त्याने वेद आणि त्यांच्या विविध शाखांचा मोठ्या उत्साहाने अभ्यास केला. त्या सुमारास भारद्वाजचा मित्र पांचालांचा राजा प्रिशाता याला द्रुपद नावाचा मुलगा झाला. तरुण राजकुमार अनेकदा द्रोणाला त्याच्या आश्रमात भेटायचा, त्याच्याबरोबर खेळ खेळायचा आणि अभ्यास करायचा. प्रिशाताच्या निधनानंतर द्रुपद त्याच्या जागी पाजाचा शासक झाला. जसं जसा द्रोण परिपक्व होत गेला, तसंच त्याने ऐकले की महान ब्राह्मण नायक राम त्याच्या संपत्तीचा त्याग करणार आहे. कुतूहलाने प्रेरित होऊन द्रोणाने रामाचा शोध घेतला आणि त्याच्या मालमत्तेचा वाटा मागितला. तथापि रामाने आधीच आपली सर्व सांसारिक संपत्ती सोडून दिली होती. फक्त त्याचे शरीर आणि शस्त्रे मागे ठेवली होती. द्रोणाच्या दृढ निश्चयाने प्रेरित होऊन रामाने त्याला
त्याच्या शरीर किंवा त्याच्या बाहूंपैकी एकाची निवड करण्याची संधी दिली. द्रोणाने अतिशय दूरदृष्टीने ब्रह्मास्त्र म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सर्व शस्त्रांपैकी सर्वात उच्च त्याच्या रहस्यासह दुसऱ्याची निवड केली. आनंदाने द्रोणाला एक अतुलनीय सिद्धीची भावना जाणवली. आपल्या नवीन कौशल्याने द्रोणाने राजा द्रुपदाशी संपर्क साधला आणि त्यांची मैत्री पुनरुज्जीवित करण्याचा प्रस्ताव दिला. तथापि राजाने त्याच्या उदात्त भविष्याचा अभिमान बाळगून नकार दिला, असे सांगून ती निम्नजन्म असलेली व्यक्ती कधीही उच्च दर्जाच्या व्यक्तीशी मैत्री करू शकत नाही. या नकारामुळे द्रोणचे मन दुखावले गेले आणि त्याने राजाला अपमानित करण्याचे मार्ग आखण्यास सुरुवात केली. द्रुपदाला पराभूत करण्याचा निर्धार करून द्रोण कुरुच्या राजधानीत गेला, जिथे भीष्माने त्याचे स्वागत केले. ज्याने द्रोणाच्या मार्गदर्शनाखाली त्याच्या नातवंडांना शिष्य म्हणून सादर केले. ही संधी मिळवत द्रोणाने आपल्या शिष्यांना अर्जुन आणि इतरांना बोलावले आणि त्यांच्याकडून शिष्यवृत्ती शुल्काची मागणी केली. जेव्हा त्यांनी शस्त्रे आणि नेमबाजीवर प्रभुत्व मिळवले तेव्हा द्रोणाने पांडवांना द्रुपदाचे राज्य त्याच्यासाठी पैसे म्हणून घेण्याचे आदेश दिले. या भावांनी त्यांच्या नवीन कौशल्यासह युद्धात द्रुपदचा पराभव केला आणि त्याला द्रोणासमोर कैदी म्हणून आणले. ज्यावेळी पराभूत झालेला राजा त्याच्यासमोर उभा होता. हस्तिनापूरच्या भूमीवर पांडवांचा एक पराक्रमी शासक राजा द्रुपद त्याच्या सर्वात मोठ्या धोक्यावर मात करण्यास मदत करून शरणाऱ्या ज्ञानी ब्राह्मणांच्या शोधात भटकत होता. त्याचा कट्टर शत्रू असलेल्या द्रोणाच्या हातून झालेला पराभव राजाचे हृदय दुःखाने आणि महान योद्धा गुरुविरुद्ध सूड घेण्याची तीव्र इच्छा बाळगून भारावून गेले होते. यमुना आणि गंगा नद्यांच्या काठावर फिरत असताना राजा द्रुपदाला ब्राह्मणांचा एक प्रतिष्ठित आश्रम मिळाला, जिथे दोन पूज्य ऋषी यश आणि उपयाज राहत होते. हे ज्ञानीपुरुष प्राचीन धर्मग्रंथांप्रती असलेल्या त्यांच्या अतूट भक्तीसाठी आणि पवित्र कलांवरील त्यांच्या प्रभुत्वासाठी प्रसिद्ध होते. दृढनिश्चयी भावनेने राजा द्रुपद संसारिक भेटवस्तू स्वीकारण्याच्या दयाळूपणासाठी ओळखल्या जाणाऱ्या यजाच्या जवळ गेला. राजाने त्याच्यावर भरघोस अर्पणांचा वर्षाव केला आणि त्याला असे यज्ञ करण्याची विनवणी केली, ज्यामुळे त्याला द्रोणाला पराभूत करण्यास सक्षम असलेला मुलगा मिळेल. राजाच्या प्रामाणिकपणामुळे आणि न्यायाशामुळे प्रेरित होऊन यजा द्रुपदाला मदत करण्यास तयार झाला. तपी विधी सुरू करण्यापूर्वी यजाने त्याचा भाऊ उपायजाचा सल्ला घेतला, ज्याला यजाच्या स्वतःच्या पवित्रता आणि तपश्चर्येच्या तत्वांच्या पालनाबद्दल शंका होती. उपायजाने उघड केले की यजा अशुद्ध कपाल स्वीकारण्यास प्रवृत्त होता आणि तो आध्यात्मिक पाठपुराव्याऐवजी भौतिक कायद्याने प्रेरित होऊ शकतो. हे प्रकटीकरण होऊनही राजा द्रुपदाने ऋषींच्या चारित्र्याविषयीच्या त्याच्या शंकांमुळे विचलित न होता पुन्हा एकदा यजाशी संपर्क साधण्याचा निर्णय घेतला. 80,000 किण्या देण्याचे वचन देऊन द्रुपदाने यजाचे यज्ञ करण्यासाठी मन वळवले, ज्यामुळे त्याला अतुलनीय पराक्रम आणि सामर्थ्य असलेला मुलगा मिळेल. तयारी पूर्ण झाल्यावर यज्ञाने पवित्र अग्नीचा आशीर्वाद घेत आणि यज्ञ पवित्र करण्यासाठी उपायाच्या मदतीचे आवाहन करत विधीचे नेतृत्व केले. जशा ज्वाला उंचावल्या एक भव्य मुलगा आगीतून बाहेर पडला, ज्याने तीव्र ऊर्जा आणि अजितेची आभा उत्सर्जित केली. मुलाला मुकुटाने सुशोभित करण्यात आले होते, उत्कृष्ट कवच परिधान केले होते आणि त्याने तलवार, धनुष्य आणि बाण चालवले होते. पण त्याने हा चमत्कारी जन्म साजरा करत असताना त्यांचा आनंद सर्वत्र प्रतिध्वनित झाला. आकाशातील एका अदृश्य आवाजाने घोषित केले की हा राजकुमार द्रोणाच्या नाशासाठी जन्मला आहे आणि तो पंचांची भीती दूर करून आणि त्यांची कीर्ती पसरवून त्यांना गौरव मिळवून दे. त्याच क्षणी त्या बलिदानाच्या व्यासपीठावरून एक सुंदर मुलगी बाहेर आली, जिच्याकडे विलक्षण भाग्य आणि मंत्रमुग्ध करणारी वैशिष्ट्ये होती. तिचे नाव पांचाली होते आणि ती तिच्या अफलात्मक सौंदर्यासाठी आणि सौभाग्यासाठी प्रसिद्ध होण्यासाठी मोठी होईल. आश्चर्यकारक जन्माची बातमी जशी हस्तिनापुरामध्ये पसरली तशीच पृथ्वी आनंदाने थरथर कापत होती आणि राजाचे हृदय त्याच्या राज्याच्या भविष्यासाठी आशा आणि अपेक्षेने भरले होते. ज्या छोट्याशा गावात त्यांनी आश्रय घेतला होता त्या छोट्याशा शहरावर सूर्य शिथिलावर बुडाला आणि एक उबदार नारीची चमक दाखवली. तेव्हा पांडव राजकुमार एका न बोलल्या गेलेल्या दुरात बुडलेले दिसत होते. त्यांचे डोळे जे एकेकाळी आशा आणि उद्देशाने उजळले होते ते आता निस्तेज आणि निर्जीव दिसत होते, जणू काही अदृश्य बाणाने छिदले आहेत. शहाणा कथाकार वैसान पाहण्याने त्यांच्यामधील हा बदल पाहिला आणि काहीतरी चुकीचे आहे हे त्याला माहित होते. पण जातानाच्या त्यांच्या जीवनाबद्दलचे सत्य अखेर त्यांच्या लक्षात आले. ते इतरांच्या दानधर्मातून जगत होते, जे अनंत काळासारखे वाटत होते. ते कधी जास्त काळ एकाच ठिकाणी राहिले नाहीत.
त्यांच्या प्रवासाचा सुरुवातीचा उत्साहशील झाला होता. त्या जागी अस्वस्थता आणि असंतोषाची भावना आली होती. त्यांची आई कुंती जी नेहमीच त्यांना एकत्र ठेवणारी खक होती, ती तिच्या मुलांवर किती परिणाम करत होती हे पाहू शकत होती. की दिवशी संध्याकाळी जेव्हा ते अल्पभोजनाच्या आसपास बसले होते, तेव्हा कुंतीचे डोळे युधिष्ठिराला भेटले आणि तिला समजले की तिला बोलावेच लागेल. आम्ही आता अनेक रात्री या ब्राह्मणाच्या निवासस्थानी राहत आहोत, ती म्हणाली. तिचा आवाज सौम्य पण ठाम होता. आम्ही या शहराच्या आदरातिथ्याचा आनंद घेतला आहे. अनोळखी लोकांच्या दयाळूपणाने जगत आहोत. पण माझ्या मुला मला भीती वाटते की आम्ही शिळे होत आहोत. दिवसानित्य जंगले आणि उद्याने पाहणे त्याचे आकर्षण गमावले आहे आणि भिक्षा आता पूर्वीप्रमाणे मुक्तपणे दिली जात नाही. तिने तिच्या मुलांकडे पाहिले. तिचे डोळे समजूतदारपणाची झलक शोधत होते. मी ऐकले आहे की पांचाल ही समुद्रीची भूमी आहे, ती पुढे म्हणाली. तो राजा यज्ञसेन हा ब्राह्मणाचा सन्मान करणारा एक न्यायी शासक आहे. असे म्हटले जाते की त्याच्या राज्यात अजूनही भिक्षा मिळू शकते. मला वाटते की माझ्या मुला आम्ही पुढे जाणे शहाणपणाचे ठरेल. आम्ही आधीच एकाच ठिकाणी बराच वेळ थांबलो आहोत. कुंतीचे शब्द हवेत करंगले आणि राजकुमारांनी संकोचाने नजर ठेवली. युधिष्ठिर बोलला. त्याचा आवाज मंद आणि विचारशील होता. आई, तुझा शब्दच नियम आहे. जर तुम्हाला वाटत असेल की आम्ही पंचावला जाणे सर्वोत्तम आहे, तर आम्ही तुमच्या सल्ल्याचे पालन करू. पण मी विचारायला हवे की माझे धाकटे भाऊ सहमत आहेत का? त्याने अजून भीम, नकुल आणि सहदेवाकडे पाहिले. त्यांच्या आत उत्साहाची एक ठिवळी पेटत असल्याचे पाहण्याच्या आशेने का क्षणासाठी फक्त आडवीचा भडका उडण्याचा आवाज होता. मग हळूहळू अर्जुनाचे डोळे युधिष्ठिराला भेटले आणि त्याने किंचित मान डोलावली. इतर लोकांनी त्याच्या मागोमाग गेले. त्यांचे चेहरे निश्चित रेषेत होते. असे वाटत होते की त्यांच्या शंका असूनही ते पुन्हा एकदा त्यांच्या आईच्या मार्गदर्शनाचे अनुसरण करण्यास तयार होते. दृढनिश्चयाच्या भावनेने कुंती हसली. तिचे डोळे जोक आणि आशेच्या मिश्रणाने चमकले. मग ते शांत झाले. ती म्हणाली, आम्ही उद्या पंचालाला निघू. देव आम्हाला मार्गदर्शन करू दे. ब्राह्मणांच्या निवासस्थानाच्या शांत वातावरणात पांडव गुप्तपणे जगले. त्यांची खरी ओळख जगापासून लपलेली होती. कुंती त्यांची आई तिच्या मुलांनी भीम, अर्जुन आणि जुन्या मुलांनी तिच्या भोवती गोळा होण्यासाठी बोलावले, कारण तिने एक महत्वाचा निर्णय घेतला होता. आम्ही पंचालासाठी निघू, तिने घोषित केले. तिचे डोळे दृढनिश्चयाने चमकले. बाबांनी एक सुरात मान डोलावली. त्यांचे चेहरे दृढनिश्चयी झाले. कुंती मार्गक्रमण करत असताना त्यांनी ब्राह्मणाला निरोप दिला, ज्याने त्यांच्या प्रवासादरम्यान त्यांना आशय आणि काळजी दिली होती. ते निघून जात असताना कृतज्ञतेची उदार चमक दोन्ही बाजूनी होती, जी यजमान आणि अतिथी यांच्यात निर्माण झालेल्या बंधनाचा पुरावा होती. पांडवांना माहीत नसलेले पूज्य ऋषी आणि आजोबा व्यास त्यांना भेटणार होते. त्यांच्या आगमनाला भावांनी आदराने भेट दिली. जे त्यांचे स्वागत करण्यासाठी त्यांच्या आसनांवरून उठले, त्या ज्ञानी माणसाचे त्यांच्या विनम्र निवासस्थानी स्वागत करताना धुपाच्या गोड सुगंधाने हवा भरून गेली. आपल्या नातवंडांकडे पाहत असताना व्यासाचे डोळे उबदारपणे चमकले. तुम्ही सद्गुणाने जगत आहात आणि शास्त्रांचे पालन करत आहात, तो म्हणाला. त्याचा आवाज सौम्य प्रवाहासारखा आहे. तुम्ही ब्राह्मणाची पूजा करता का, जे तुमच्या सन्मानास पात्र आहेत? त्याचा तुम्ही आदर करता का? पांडव त्याच्या पुढे उभे राहिले. त्यांचे हात आदराने जोडले गेले. जेव्हा ते त्याचे शहाणपणाचे शब्द ऐकत होते, शिवची प्रवशे त्यांच्या आत्म्यासाठी मर्मासारखे होते, ज्यामुळे त्यांना आशा आणि मार्गदर्शन मिळाले. पण नंतर तो एका मुलीबद्दल बोलला, जिच्या कथेने त्यांच्या जीवनाचा मार्ग कायमचा बदलून टाकला. नसाने सुरुवात केली. एका शुद्ध आणि सुंदर मुलीने तीव्र तपश्चर्या केली. तिच्या प्रेमास पात्र असलेल्या पतीच्या शोधात तिच्या भक्तीने प्रेरित होऊन भगवान शंकर महादेव तिच्या समोर प्रकट झाले. त्यांची उपस्थिती शक्ती आणि परोपकार पसर होते. तुम्हाला हवे ते वरदान मागा, तो म्हणाला. त्याचा आवाज शांततेत मेघगर्जनासारखा होता. मुलीचे हृदय उत्कटेने भरले होते, कारण तिने प्रत्येक सिद्धी असलेल्या पतीची मागणी केली होती. तथापि तिच्या शब्दांना अनपेक्षित महत्व होते, कारण शंकराने उघड केले की ती 5 वेळा बोलली होती आणि त्यामुळे तिला भरत राजकुमारांपैकी 5 पती असतील विचलित न होता. मुलीने प्रभूकडे तिला एकच पती देण्याची विनंती केली आणि म्हणून त्याने निर्णय घेतला की दुसऱ्या आयुष्यात ती 5 पांडवांची पत्नी म्हणून जन्माला येईल. व्यासाने त्याची कथा संपताच भावांचे डोळे आश्चर्याने आणि विस्मयाने रुणावले. द्रुपदाच्या वंशाच्या निर्दोष मुलीची कृष्णाला तुमची पत्नी म्हणून नियुक्त करण्यात आले आहे, तो म्हणाला. तुम्ही पंचालामध्ये राहा आणि तिला तुमच्या बाजूला ठेवून तुम्हाला मोठा आनंद कळेल. या शब्दांनी व्यास त्यांना निरोप देतो.
त्याचे हृदय त्याच्या नातोंडांबद्दलच्या प्रेमाने भरले आहे सलकी. भारतवर्षाच्या पवित्र भूमीवर जिथे गंगा नदी भव्यतेने वाहते, शौर्य आणि मैत्रीची कथा उलगडत गेली. पांडूचे ते पराक्रमी पुत्र त्यांची आई कुंतीसह त्यांच्या गंतव्यस्थान असलेल्या पंचलाच्या दिशेने प्रवास करत होते. जेव्हा ते उत्तरेकडे जात होते तेव्हा ते भगवान शिवास समर्पित एका पवित्र मंदिरात पोहोचले, ज्याच्या कपाळावर अर्धचंद्रचिन्ह होते. जसजसे ते पुढे जात होते तसच ते गंगा नदीच्या काठावर पोहोचले, जेथे त्यांचा मार्ग उजळण्यासाठी आणि वन्य प्राण्यांपासून त्यांचे संरक्षण करण्यासाठी धनंजय हा पराक्रमी काल योद्धा अर्जुन हातात मशाल घेऊन पुढे चालला. याच क्षणी गांधर्वांचा गर्विष्ठ राजा अम्बरपर्णा आपल्या पत्नीसमवेत गंगेच्या आनंददायी पाण्यात खेळत होता. पांडवांचे येणे ऐकून अम्बरपणेचा राग अनावर झाला आणि त्याने आपले भयानक धनुष्य एका वर्तुळात ओढले. त्याने घोषित केले की 100 गंधर्व आणि राक्षसांसाठी राखून ठेवलेल्या या पवित्र काळात तो कोणालाही त्याला त्रास देऊ देणार नाही. काही अंतरावर राहा. त्याने गर्जना केली, कारण मी भरतीच्या पाण्यात स्नान करीत आहे. जाणून घ्या की मी अम्बरपणे आहे, जो नेहमीच माझ्या स्वतःच्या सामर्थ्यावर अवलंबून आहे. गांधर्वांच्या इशाऱ्यापासून घाबरलेल्या अर्जुनाने उत्तर दिले, भूलकैर समुद्र, हिमालयाच्या किनारी आणि या नदीपासून इतरांना कोण रोखू शकेल? दिवस असो किंवा रात्र, कोणासाठीही गंगे येण्यासाठी विशेष वेळ नाही. ही सर्व नद्यांपैकी सर्वात प्रमुख नदी आहे. आपल्या बाबतीत सामर्थ्यवान असलेल्या आम्ही तुम्हाला कधी त्रास देतो याची आम्हाला पर्वा नाही. अर्जुनाच्या शब्दांनी उत्तेजित झालेल्या गर्विष्ठ राजा अम्बरपर्णाने धनुष्य ओढले आणि पांडवांवर विषारी सापांसारखे बाण मारण्यास सुरुवात केली. एक चांगली ढाल आणि हातात असलेली मशाल हातात घेऊन धनंजयाने ते सर्व बाण रोखले. त्यानंतर त्याने गांधर्वाला उद्देशून म्हटले, हे गंधर्व, शस्त्रास्त्रांमध्ये निपुण असलेल्यांना घाबरवण्याचा प्रयत्न करू नका, कारण त्यांच्यावर फेकलेली शस्त्रे झागासारखी नाहीशी होतात. अर्जुनाच्या अवध्येमुळे संतप्त झालेल्या अम्बरपर्णाने आणखी बाण मारले, परंतु धनंजयाने आपल्या ढालाने त्यांना रोखले. पांडव आणि गंधर्व यांच्यात युद्ध सुरू असताना पराक्रमी राजा अम्बरपर्णाला अर्जुनाने फेकलेल्या अग्नीच्या धगधगत्या त्या शस्त्राने मारले गेले. बेशुद्ध अवस्थेत तो त्याच्या रथाच्या डोक्यावरून खाली पडला. धनंजयने त्याला फुलांच्या माळात घातलेल्या केसांनी पकडले आणि त्याला त्याच्या भावांकडे ओढले. आपल्या पतीला वाचू इच्छिणारी गांधर्वांची पत्नी कुंभीसी युधिष्ठिराकडे धावून गेली आणि त्याने संरक्षण मागितले. शहानागाजा युर स्वर्गाच्या क्षेत्रात विवाह स्वतःची कन्या तपती नावाची एक तेजस्वी व्यक्ती अस्तित्वात होती, जी सूर्यासारखी चमकली. ती सौंदर्याची प्रतिमा होती. तिची वैशिष्ट्ये परिपूर्ण होती. तिचे डोळे कमळाच्या पाकळ्यांसारखे मोठे आणि काळे होते. तिच्या शुद्ध आणि सत्गुणी स्वभावाने तिला आसुरी एक राक्षस, अप्सर आणि गंधर्व यादीने प्राण्यांमध्ये आदर्श बनवले. जशी तपती पौगंडावस्थेत वाढत गेली तसंच तिचे वडील विवस्व यांनी आपल्या प्रिय मुलीसाठी योग्य पती शोधण्याचा प्रयत्न केला. प्राण्यांपैकी एक राजा उभा राहिला, सन्वन ऋषेच्या मुलाचा मुलगा, जो त्याच्या सौंदर्य, पराक्रम आणि सूर्यदेवतेप्रती असलेल्या भक्तीसाठी प्रसिद्ध होता. सूर्य स्वतः संवरणाला विवाहात तपतीच्या हातास योग्य मानत असे की दिवशी शिकार मोहिमेवर असताना सन्वनाचा घोडा डोंगरा प्रदेशात थकून मरण पावला. राजा त्याच्या निष्ठावंत साथीदाराने सोडून जंगलात पायी भटकू लागला. तेव्हा त्याला पूर्वी कधीही न पाहिलेल्या एका मुलीची भेट झाली. तपती स्वतः तिचे सौंदर्य आगीच्या ज्वालासारखे चमकले, तरीही तिच्या परोपकाराने आणि सुंदरतेने चंद्राच्या सौम्य तेजाला टक्कर दिली. तिच्या उपस्थितीने मंत्रमुग्ध होऊन सन्वन स्थिर उभा राहिला. त्याचे हृदय आणि डोळे त्या सौंदर्याच्या प्रतिमानाने मोहित झाले. तिला पाहून तो स्वतःला भाग्यवान समजतो. तिला असे वाटते की तिच्या वैभवाची बरोबरी इतर कोणतीही स्त्री करू शकत नाही. अशा उत्कृष्ट कलाकृतीची निर्मिती करणाऱ्या कलाकृतीबद्दल विचार करत असताना कळाल्याचे विचार आश्चर्य आणि विस्मयाने भरलेले होते. जसजसे त्याने तपतीकडे पाहिले तसतशी तिच्याबद्दलची संवर्णाची इच्छा अधिक तीव्र झाली आणि उत्कटतेच्या ज्वालामुळे त्याची मनःशक्ती हरवली. तो त्या मुलीजवळ गेला आणि तिला तिचे नाव, मूळ आणि जंगलातील उद्देश विचारला. मात्र ती ढगांच्या पलीकडे चमकणाऱ्या विलेसारखी गप्प राहिली आणि मंद हवेमध्ये नाहीशी झाली. राजा आता बेशुद्ध होऊन जंगलात भटकत तपतीचा शोध घेत होता, पण ती कुठे सापडली नाही. झाडामध्ये स्थिर उभा राहून
तिच्या बेपत्ता होण्यावर विलाप करत असताना त्याच्या डोक्याला सीमाच उरली नव्हती. त्याच्या उत्कंठाच्या तीव्रतेने तो भारावून गेला होता. एका हिरव्यागार जंगलात आपल्या शौर्यासाठी आणि शौर्यासाठी प्रसिद्ध असलेला भव्य राजापू तपती नावाच्या एका मंत्रमुग्ध करणाऱ्या कन्येने स्वतःला वेढलेले आढळले. जेव्हा तो तिच्या तेजस्वी सौंदर्याकडे पाहत होता तेव्हा त्याच्या इंद्रिये भारावून गेली होती आणि त्याला गासलेल्या अग्निमयी उत्कटतेविरुद्ध तो असहाय्य होऊन जमिनीवर पडलात. पती तिच्या सुशोभावी नितंबासह आणि मोहक स्मितासह गाजासमोर पुन्हा प्रकट झाली. तिचे डोळे दयाळूपणे चमकले. तिने त्याला हळुवारपणे भानावर आणले. गोड मधुर स्वरात म्हणाली, उठ माझ्या थोर राजाने, तुझ्या विचारांना डगम देऊ नका. तू एक प्रसिद्ध माणूस आहेस, सर्वांचा आदर करतोस. तुझ्यासारख्या व्यक्तीने नियंत्रण गमावणे योग्य नाही. जेव्हा राजाचे डोळे उघडले तेव्हा त्याने तपतीकडे पुन्हा एकदा पाहिले. भावनेने कमकुवत झालेला त्याचा आवाज थरथर कापत म्हणाला, धन्य आहे तू हे सुंदर स्त्री. माझे हृदय फक्त तुझ्या इच्छेने जळत आहे. मी माझ्या उत्कटतेचा गुलाम आहे, कामाच्या अथक बाणांनी त्रस्त आहे. तुझ्यासाठी मी तुला विनवणी करतो. मला तुझा पती म्हणून स्वीकारा. तुझ्याशिवाय माझे जीवन केवळ एक छाया आहेत. पती लक्षपूर्वक ऐकली तिची अभिव्यक्ती. दयाळू तरीही थांब हे राजा, तिने उत्तर दिले. मी माझी स्वतःची रखवालदार नाही. माझे वडील आदित्य माझ्यावर राज्य करतात. जर तुम्हाला खरोखरच माझी इच्छा असेल तर मला त्याच्याकडून मागा. तुम्ही पहिल्या नजरेत माझे हृदय सोडले आहे. जसे मी तुमच्या दयाळूपणेने आणि उदात्त जन्माने मोहित झाले आहे. स्त्रिया कधीही स्वतंत्र नसतात. आम्ही आमच्या कुटुंबांशी आणि प्रियजनांशी बांधलेले असतो. राजाचे डोळे तपतीकडे वळले. त्याचा आवाज उत्कंठेने भरलेला होता. अहो तपती, तू एक अतुलनीय खजिना आहेस. तुझे शब्द माझ्या कानांना संगीत आहेत. मी गंधर्व विवाहाच्या विधीद्वारे तुझे वडील आदित्य यांच्याकडून तुझा हात मागेन. दोन आत्म्यांमधील सर्वात उदात्त आणि पवित्र बंधनात पतीचा चेहरा शांत राहिला, तरीही तिच्या आवाजात दृढ निश्चयाचा संकेत होता. हे राजा, जर तुला खरोखरच माझ्याशी लग्न करायचे असेल तर योग्य मार्गाचे अनुसरण कर. माझ्या वडिलांना भक्ती, तपश्चर्या आणि शपथेसह माझा हात मागा. जर त्यांनी त्यांची संमती दिली तर मी तुझी आज्ञाधारक पत्नी असेन. माझे नाव तपती आहे आणि मी विश्वाचा प्रकाशक आदित्यची मुलगी सावित्रीची धाकटी बहीण आहे. जंगलाच्या मध्यभागी राजा समवर्णाचा पराभव झाला होता. आकाशावर चढलेल्या तेजस्वी तपतीकडे त्याची इंद्रिये गेली होती. शहाणा आणि म्हातारा त्याचा प्रमुख मंत्री त्याला शोधत होता आणि त्याला स्वर्गातून पडलेल्या इंद्रधनुष्यासारखा राजा सजलेला आढळला. मंत्र्याचे हृदय प्रेमाने जळत होते जेव्हा त्याने त्या पराक्रमी धनुर्धराला जमिनीवरून वर उचलले. हे पापरहित भिवू नका. मंत्री त्याचे शब्द गोड आणि सौम्य करत म्हणाला, हे राजांमधील वा भिवू नका. त्याने राजाच्या मुकुटविरहित डोक्यावर कमळाच्या पाकळ्यांनी सुगंधित थंड पाणी शिंपडले जो हळूहळू शुद्धीवर आला. राजाने अजूनही चकित होऊन त्याच्या विश्वासू मंत्र्याव्यतिरिक्त त्याच्या सर्व सेवकांना दूर पाठवलेला सहसा सूर्य मावळू लागला. राजा समोरान डोंगराच्या छातीवर बसला. त्याचे हृदय तपतीवर स्थिर झाले. त्याने स्वतः शुद्ध केले आणि प्रकाशाची देवता असलेल्या सूर्याची हात जोडून आणि चेहरा वर करून पूजा करण्यास सुरुवात केली. राजाचे विचार त्याचे मुख्य पुजारी वशिष्ठ, ज्यांच्याकडे देवांशी संवाद साधण्याची शक्ती होती, त्या महान ऋषीकडे वळले. 12 दिवस गेले आणि वशिष्ठ डोंगरावर पोहोचला. त्याचा आत्मा परिपूर्ण अधिपत्याखाली होता. त्याला त्याच्या तपस्वी सामर्थ्याने माहीत होते की तपतीमुळे राजाने आपली चेतना गमावली आहे. सद्गुणी ऋषी राजाकडे गेला आणि त्याला सर्व आश्वासन दिले. तुझ्या मनात काय आहे ते मला सांगा. सूर्य वशिष्ठाला म्हणाला. जेव्हा तो 1000 किरणांचा देव पाण्यात चढला होता, वशिष्ठाने हात जोडून सूर्याची आनंदाने ओळख करून दिली. मी वशिष्ठ आहे, तो म्हणाला. देवाने उत्तर दिले, स्वागत आहे हे महान ऋषी. तुझ्या मनात काय आहे ते मला सांगा. वशिष्ठाने विनंती केली की सूर्याची मुलगी तपती तिच्या स्वतःच्या इच्छा जिंकणाऱ्या पराक्रमी राजा समवरानाला दिली जावी. सूर्याने आपल्या मुलीला समवरानाला दान करण्याचा निश्चय केला. त्याने वशिष्ठाला अभिवादन केले आणि उत्तर दिले, तपती ही सर्वोत्तम स्त्री आहे आणि तू वशीपैकी सर्वोत्तम आहेस. तिला समवरानात दान करण्याशिवाय आपण काय करावे. या शब्दांनी सूर्याने वशिष्ठाला राजाला ती दान करण्यासाठी तपती दिली. वशिष्ठाने तपती ही मुलगी स्वीकारली आणि सूर्याकडून निरोप घेतला.
तो राजा समोरात ज्या ठिकाणी बसला होता त्या ठिकाणी परत आला. त्याचे हृदय तपतीवर स्थिर झाले. राजाने वशिष्ठीच्या नेतृत्वाखाली दिव्यकन्येकडे पाहिले आणि तो अतिशय आनंदित